जय हिंद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत जाणून घेणार आहोत पोलीस भरती 2025 मध्ये एकूण अर्ज किती आले आहेत आणि त्याच्यानंतर किती स्पर्धा आहे आणि ग्राउंडला अजून आपल्या जवळ किती दिवस आहे याबद्दल डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत। फक्त सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राइब मात्र नक्कीच करून घ्या। तर बघा, सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती स्पर्धा आहे ते बघा। आता पोलीस भरती 2025 आपली ही चालू आहे आणि या पोलीस भरतीमध्ये एकूण जे जागा होत्या त्या होत्या 15,405। यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो बरं का, आकड्यांमध्ये थोडाफार बदल होईल, लक्षात घ्या। 15,405 आणि एकूण अर्ज आलेले आहेत 16,50,850। म्हणजे बघा, जेवढे जागा आहेत म्हणजे 15,000 जागा आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त फॉर्म आलेत। 15 लाखाच्या ऐवजी 16,50,000 म्हणजे जवळपास 16.5 लाख फॉर्म आलेत। 15,500 जागा आहेत, ठीक आहे। आणि एका जागेसाठी स्पर्धा जर आपण बघितली तर 108 मुलं आहेत। म्हणजे 108 मुलांमधून एक मुलगा पोलीस होणार आहे। लक्षात ठेवा, 108 मुलांमधून एक मुलगा पोलीस होणार आहे। आपण सर्वच गोष्टींवरती चर्चा करणार आहोत, नेमका कोण पोलीस होऊ शकतं, एवढी स्पर्धा आहे तर याच्यामध्ये टिकणार कसं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त शेवटपर्यंत बघत राहा। चला आता पुढचं बघूया। आता या ठिकाणी बघा कोणत्या याच्यासाठी किती अर्ज आहेत। बघा, जिल्हा पोलीसचं जे काही जिल्हा पोलीस आहे या जिल्हा पोलीसची जागा जी आहे, टोटल जागा आहे 12,702 जागा आहेत। किती जागा आहेत? 12,702 आणि अर्ज किती आलेले आहेत? 7,86,500। 7,86,500 अर्ज आलेले आहेत। चालक पोलीस शिपाईचे जर टोटल जागा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर 478 जागा आहेत आणि या 478 जागांसाठी 1,80,000 फॉर्म आलेले आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर बँड पथक पोलीस शिपाईचं जर आपण बघितलं 19+67 जागा आहेत आणि यासाठी अर्ज आलेले आहेत जवळपास 17,000। त्याच्यानंतर कारागृह पोलीस शिपाईचं जर आपण बघितलं तर जागा आहेत 554 आणि अर्ज आलेला आहे 3,34,350। त्याच्यानंतर SRPF जर आपण बघितलं, SRPF पोलीस, तर यासाठी एकूण जागा आहेत 1,652 आणि अर्ज आलेला आहे 3,35,000। बघा, ही अर्जांची टोटल संख्या आहे। आता तुम्ही म्हणाल सर प्रत्येक जिल्हा वाईज कसं अर्ज आलेले आहेत, तर बघा याच्या अगोदर आपण डिटेल माहिती दिली होती जिल्हा वाईज सुद्धा, ठीक आहे। तर याच्यामध्ये आपल्याकडे अमरावतीची डिटेल सध्या तरी आहे। तर अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस भरती 2024-25 मध्ये याच्यामध्ये एकूण आवेदन अर्ज आलेले आहेत 21,206 आणि याच्यामध्ये पुरुषांचा अर्ज आहे 16,286, महिलांचा अर्ज आहे 4,920। म्हणजे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका जागेसाठी 100 मुलं तरी कॉम्पिटिशन मध्ये आहे। किती मुलं? 100 मुलं। ऍव्हरेज जर आपण बघितलं, ऍव्हरेज 108च आहे, पण 100 पकडा, 100 मुलं एकंदरीत आहेत। आता 100 मधून जर तुम्हाला जागा मिळवायची आहे आणि मेरिटचं पण मी तुम्हाला बोललो होतो की ग्राउंडला मार्क कसे पाहिजे। बघा, तुम्हाला पोलीस व्हायचं आहे ना तर तुमचा ओपन कास्ट वाल्यांचं 42+ ग्राउंड पाहिजे। जर तुमचं 42+ ग्राउंड असेल तर महाराष्ट्रात तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये क्वालिफाईड होऊ शकतात। आणि जर अदर कास्ट मध्ये असेल तर कास्ट वाल्यांना सुद्धा 40+ ग्राउंड पाहिजे। एवढं जर ग्राउंड असेल तर तुम्ही कुठेही क्वालिफाईड होणार। आता बघा, याच्यातले जे आपण जवळपास 16 लाख म्हणजे 16.5 लाख फॉर्म जे बघितले, या 16.5 लाख मध्ये 50% फॉर्म हे नवीन मुलं असतात ज्यांना ग्राउंडचं काही माहिती नाही, जे 25 सुद्धा मार्क घेऊ शकत नाही, अशी मुलं जवळपास 50% निघून जातात, ठीक आहे। मग राहिलं तुमचं 8 लाख। या 8 लाखामध्ये जवळपास 4 लाख मुलं असेच असतात ज्यांना फक्त 30च्या आत मार्क येतात। काय? 30च्या आत मार्क येतात। एवढे एक अंदाजे सांगतो 4 लाख मुलं असतात। राहिले 4 लाख। या 4 लाखांमध्ये 2 लाख मुलं असे असतात ज्यांना लेखीचं काहीच माहिती नाही, इव्हन 50 मार्क सुद्धा घेता येत नाही।
म्हणजे खरी जी स्पर्धा आहे तुमची, ती खरी स्पर्धा आहे 2 लाख विद्यार्थ्यांमध्ये. किती? 2 लाख विद्यार्थ्यांमध्ये खरी स्पर्धा आहे. बाकी 16 लाखापैकी 8 लाख पोरं तुम्हाला कुठंच लागणार नाही. फक्त खरी स्पर्धा 2 लाख मुलांमध्ये आहे. लक्षात ठेवा, एवढे 2 लाखांमध्ये तुम्हाला टॉपला यायचं आहे. आता बघा, जर तुम्हाला पोलीस बनायचं आहे, एकंदरीत जर तुम्हाला पोलीस बनायचं आहे, तुमचा ग्राउंड 42 प्लस पाहिजे. ठीक आहे. कास्ट मध्ये असेल 40 प्लस पाहिजे. महिला उमेदवार आणि ओपन असेल तरी 40 प्लस पाहिजे. आणि कास्ट मध्ये असाल तरी तुमचं 38 किंवा 36 मार्काचं ग्राउंड पाहिजे. महिलांसाठी सांगतोय, पुरुषांसाठी पण सांगितलं. आता याच्यामध्ये काय होणार मित्रांनो, काही जिल्ह्यांमध्ये 25 मार्काची सुद्धा मेरिट लागणार कास्ट वाईज महिलांचं. पुरुषांचं सुद्धा काही ठिकाणी 25 मार्काची मेरिट लागणार. पण हा जर 25 मार्कवाला आहे, याने जर 95 मार्काचा पेपर काढला ना, तर हा पोलीस होऊ शकतो. लक्षात येते, हा पोलीस होऊ शकतो. म्हणून जेवढं इम्पॉर्टंट ग्राउंड आहे तेवढं इम्पॉर्टंट पेपर आहे. आता एखाद्या विद्यार्थ्याला जर 45 मार्क ग्राउंडला भेटत असेल, मग तो जर पेपरला इव्हन 85 मार्क जरी घेतले तरी तो पोलीस होऊ शकतो. म्हणजे 85 प्लस 130 मार्काची टोटल काय लागते, तुमची टोटल लागून जाते. ठीक आहे, 130 मार्काची टोटल लागते. 130 जो विद्यार्थी घेईल तो यावर्षी पोलीस होणार. आता याच्यामध्ये होतंय काय, जे ओपन कास्टवाले आहेत ना, यांचं जरा मरण आहे. ओपन कास्टवाल्यांचं काय जरा मरण आहे. ही जी 130 ची टोटल आहे ना, ही टोटल त्यांना 134 पर्यंत न्यावी लागते. काही काही जिल्ह्यांमध्ये 136 ची सुद्धा मेरिट लागलेली आहे. म्हणजेच सांगायचं तात्पर्य काय, जर तुम्ही कास्ट मध्ये असाल, कुठलीही कास्ट मध्ये असाल, तुमची जर 130 ची टोटल लागत असेल तर तुम्ही आज पोलीस होऊ शकतात. 99% गॅरंटी आहे की तुम्ही यावर्षी पोलीस होणार. पण तुमची टोटल एवढी लागली पाहिजे. कास्ट असं काही नाही की एवढी जबरदस्त मेरिट लागते. आता मुलींचं जर बघितलं आपण, काही जिल्ह्यांमध्ये 100 पण मेरिट लागलेले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये कास्ट वाईज 99 पण आहेत, 98 पण आहेत, काही ठिकाणी 120 सुद्धा आहेत. लक्षात द्यावा. तर असा मेरिटचा परिणाम पडतो. याचा अर्थ नाही की सर मग माझी 130 ची टोटलच लागत नाही, मग मी पोलीस भरतीला उतरावं का सोडून द्यावं, हार शेवटपर्यंत मानायचं नाही मित्रांनो. लक्षात ठेवा, काही ठिकाणी एवढे टोटल मध्ये सुद्धा काम होऊ शकतो. मुलांचं इव्हन सुद्धा 105 ची मेरिट लागलेली आहे, 110 ची मेरिट लागलेली आहे, 115 ची मेरिट सुद्धा लागलेली आहे. म्हणजे मेरिट काही जिल्ह्यांमध्ये कमी सुद्धा लागलेले आहेत. याचा अर्थ तुम्ही पोलीस भरती सोडून द्या असं नाहीये. पण आपला जो टार्गेट आहे 42 प्लस ग्राउंड मारायचा आणि पेपरला 90 पर्यंत खेचायचं, हे टार्गेट जर तुम्ही धरून ठेवलात तर तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरणार, पोलीस होऊ शकतात. आणि तुमचा टार्गेट असाच पाहिजे, 90 प्लस पेपरला गेला पाहिजे, 42 प्लस ग्राउंडला आलं पाहिजे. एवढं जर केलं तर तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये पोलीस होऊ शकतात. ठीक आहे. आता महत्वाचा मुद्दा, हे मी तुम्हाला जास्तीत जास्त म्हटलेलं, कमीत कमी 100 टोटल लावणारे विद्यार्थी सुद्धा पोलीस होऊ शकतात. लक्षात घ्या, ज्यांना ग्राउंड मध्ये 32 मार्क मिळालेले आहेत, तो जर 88-90 मार्काचा पेपर काढेल तो सुद्धा पोलीस होऊ शकतो. डिपेंड, कास्ट वाईज डिपेंड करतं आणि मेरिट वर जातं. हवं तर मी तुम्हाला एक व्हिडिओ असा देईल की ओपन कास्टला कमीत कमी मार्क किती पाहिजे, टोटल मार्क किती पाहिजे आणि कास्ट वाल्यांना किती मार्क पाहिजे, ते सुद्धा तुम्हाला एक जनरली तुमच्या नॉलेजसाठी व्हिडिओ मी देऊ शकतो. फक्त तुमचं जास्तीत जास्त कमेंटची मला आवश्यकता आहे. आता प्रश्न राहिला ग्राउंडचा. ग्राउंड कधीपासून बघा, जवळपास 20 जानेवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा जिल्ह्यांचे अपडेट आलेले आहेत की 20 जानेवारी पासून ग्राउंड स्टार्टअप होतोय. मग ते नवी मुंबई असेल, लोहमार्गाचं असेल, मुंबई सोडलं तर इतर जिल्ह्यांचे जे ग्राउंड आहे ते साधारणतः 20 जानेवारी पासून स्टार्ट होऊन जाईल. म्हणजे तुमचा ग्राउंड जे आहे ते फेब्रुवारी मध्ये सुरू होऊन जाईल. फेब्रुवारीच्या पहिल्याच वीक मध्ये ग्राउंड याला सुरुवात होऊन जाईल, मैदानी चाचणीला सुरुवात होऊन जाईल. जसं जसं तुम्ही फॉर्म भरलात तसं तसं तुमचा ग्राउंडची डेट येईल. आणि अजून तुमच्याकडे 1 महिना आहे. या 1 महिन्यामध्ये, म्हणजे 1 महिना सरासरी पकडून चला, तर या 1 महिन्यामध्ये तुमचा जो इव्हेंट कमजोर आहे, उदाहरणार्थ आपण घेतला गोळा जर तुमचा कमजोर आहे तर या गोळावरती जास्तीत जास्त काम करा. 1600 मीटर जर कमजोर आहे तर 1600 मीटर वरती काम करा. 100 मीटर जर कमजोर आहे तर 100 मीटर वरती काम करा. तुम्ही जर वर्षभरापासून जर प्रॅक्टिस करत आहे
फक्त आता तुम्हाला जे केलंय ते टिकवायचं आहे. लक्षात ठेवा ग्राउंडचं टार्गेट महत्वाचं आहे. आता ग्राउंडवरती सध्या तरी 1 महिना फोकस करा. नंतर ज्यावेळेस ग्राउंड क्वालिफाईड व्हाल त्यावेळेस अभ्यासाचं पण असं नियोजन करूया, सकाळी 5 वाजेपासून तर रात्रीचे 10 वाजेपर्यंत कसा अभ्यास करायचा आणि काय अभ्यास करायचं याविषयी आपण नक्कीच मार्गदर्शन करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवायचा आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद.